संभाजीनगर शहरातील भडकल गेट परिसरात आज सकल चर्मकार समाजाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच गोपाल बिरसाने, रोहिणी कटारे, प्रभू कटारे यांच्यासह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते। सकल चर्मकार समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले। काय सांगाल? आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती भारतभरात आणि देशभरात साजरी होत आहे। या जयंती दिनी, या शुभ दिनी मी सर्व समाज बांधवांना आणि भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदलित जनतेच्या जीवनामध्ये जो प्रकाश आणलेला आहे, या जनतेला प्रकाशाकडे जाण्यासाठी एक संविधान हा जो पवित्र ग्रंथ लिहून ठेवलेला आहे, त्याच्या माध्यमातून आमचा देश जी प्रगती करत आहे ती नेत्रदीपक प्रगती आहे। इतर देश सुद्धा आमच्या बरोबर स्वतंत्र झाले, ते देशाची परिस्थिती आणि आपल्या देशाची परिस्थिती पाहता आम्ही निश्चितच महासत्तेकडे या संविधानाच्या माध्यमातून वाटचाल करत आहोत। आणि डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आम्हाला हा विचार त्यांनी धरला पाहिजे की त्यांनी जी तत्व आम्हाला दिलेली आहेत, समानता, जो बंधुता यांच्याबाबतची, तर ती सर्व समाजाने समजून घेतली पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे। देशाचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर बाबासाहेबांचे विचार आज आमच्या देशाला तारून नेऊ शकतात आणि ते विचार आत्मसात करण्याची आज गरज आहे। सर, उपवर्गीकरणाचा खूप मोठा विषय चालू आहे महाराष्ट्रात, याकडे कसं बघताय सर? उपवर्गीकरण हे कोर्टाच्या आदेशाने जो विषय चालू आहे, खरं म्हणजे आमच्या ज्या शेड्यूल कास्टच्या 59 कास्ट आहेत, त्या कास्टला ज्यामध्ये 59 मध्ये जो छोटे लोकसंख्या असलेली कास्ट असेल तर त्यांच्यापर्यंत या आता उपकरणाचे हे जो निर्णय झालेला आहे तर त्या निर्णयाचे पूर्ण लाभ मिळतील किंवा नाही याच्याबाबत साशंकता आहे। तर तसं जर काही असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यापूर्वीच तशी तरतूद केली असती। जाणीवपूर्वक ही तरतूद आता केलेली आहे, परंतु उपवर्गीकरणाच्या आम्ही काही समर्थनात नाही। सर, तुमच्या वतीने देशवासियांना काय शुभेच्छा देता? देशवासियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांनी जो अभ्यास करण्याबाबतचा जो संदेश दिलेला आहे की 50,000 पुस्तकं त्यांच्या लायब्ररीमध्ये स्वतःचे होते, तर पुस्तकाचा संग्रह करणे, मुलांना वाचनाची सवय लावणे आणि वाचल्याशिवाय आम्ही वाचणार नाही। जर जगामध्ये आम्हाला जर एक श्रेष्ठ भारतीय म्हणून कुठेही ताट मानेला जगायचं असेल तर आम्हाला अभ्यास करणं, वाचन करणं आणि त्याप्रमाणे अनुसरण करणं ही काळाची गरज आहे। आणि हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक आदरांजली असेल की जो अभ्यासू विद्यार्थी तयार करणे, समाज निर्माण करणे आणि त्याच्याप्रमाणे वाढणारा समाज निर्माण करणे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत त्याचं अनुकरण करून जर तुम्हाला बौद्ध धर्म स्वीकारायचा नसेल, त्याच्या 11 जरी तुमच्या ज्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या जे आहेत तर त्या तुम्ही अनुसरल्या तर तुम्हाला तुमची प्रगती निश्चित होणार आहे। ज्याप्रमाणे की नशा न करणे, कर्मकांडाला न मानणे, ह्या पद्धतीचे जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तर याचा लोकांनी अनुसरण केलं पाहिजे।
हा संदेश मी देऊ इच्छितो. सकल चर्मकार समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये अजून काय काय कार्यक्रम होतात? सकल चर्मकार समाजाच्या वतीने सरजी सकल चर्मकार समाजाच्या वतीने आज जागोजागी म्हणजे गल्लोगल्ली ध्वजवंदनाला आमचे समाज बांधव हजर होते. आम्ही स्वतः वळूज भागामध्ये आणि शहरामध्ये ध्वजारोहण केलेले आहे. त्याशिवाय आज ज्या ज्या मिरवणुका निघणार आहेत त्या मिरवणुकांचं स्वागत करण्यासाठी चर्मकार समाजाच्या वतीनं क्रांती चौकामध्ये